डन. ओके. पहा, ही कविता आहे तुमच्या पान क्रमांक 67 वर. हे कोण गे आई, म्हणजे तो मुलगा एका ठिकाणावरून जाऊन आला आहे आणि त्याला काहीतरी वेगळं तिथे जाणवलं आहे आणि तो आईला येऊन विचारत आहे की ते कोण आहे. पहा, नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावर पिंपळ, कोण गे त्या ठाई राहते गे आई. चिंचांच्या शेंड्यांना, वडांच्या दाढ्यांना ओढुनी हलवी, कोण गे पालवी. कोण गे जोराने मोठ्या मोठ्याने, शिळगे वाजवी पाखरा लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येती शीळ, वाळली सोनेरी पाने ग चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी. किती मी पाहिले इतकेची देखिले, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या. हाका मी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तिथून कोण ये मागून. तो मुलगा या ठिकाणी गेला होता आणि ते ठिकाण बघा कसं एकदम विचित्र वाटतंय, ते बघून तो घाबरला. ओके. बघा, मग आता कवितेचा अर्थ समजावून घेऊया आपण. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूंच्या जाळीत. बघा, गडाचे खिंडार म्हणजे किल्ल्याचा अरुंद रस्ता. किल्ल्याकडे जाण्यासाठी एक असा छोटीशी अशी वाट, अरुंद असा रस्ता. ओके, तो नदीच्या शेजारी आहे, झाडांच्या ओळीत आणि वेळूंच्या जाळीत आहे. दिवसा दुपारी जांभळी अंधारी, तिथे भरपूर झाडं आहेत म्हणून दिवस असला तरी दुपार असली तरी तिथे अंधारच दिसतो. मोडके देऊळ त्यावर पिंपळ, तिथे एक मोडलेलं पडलेलं असं देऊळ आहे आणि त्यावर पिंपळाचं झाड आहे. कोण गे त्या ठाई राहते गे आई. मग तो मुलगा विचारतो की आई, मग त्या ठिकाणी कोण राहतं सांग मला. आता हे वर्णन ऐकून आपण पण घाबरू ना. तुम्ही पण त्या ठिकाणी जाणार का? आपण पण घाबरू ना तिथे जायला. सांगा मला, दिवसात जिथे अंधार असेल तिथे जायला आपल्याला आवडेल का? आपण घाबरू. मग तो मुलगा पण घाबरलाय. बघा तो काय सांगतोय. चिंचांच्या शेंड्यांना, वडांच्या दाढ्यांना. चिंचांचे शेंडे म्हणजे चिंचेचे झाडं पाहिलेत का तुम्ही? त्याचा जो वरचा भाग आहे तो, आणि वडाची दाढी म्हणजे वडाच्या झाडाला पारंब्या असतात ना, त्याला त्या मुलाने वडाच्या दाढ्या म्हटलंय. ओढुनी हलवी कोण गे पालवी. मग आई, झाडाची पालवी सुद्धा हलते आहे. मग त्यांना कोण ओढत असेल बरं? कोण गे जोराने मोठ्या मोठ्याने, शिळे ग वाजवी पाखरा लाजवी. आणि जोरजोरात तिथे खूप मोठ्या मोठ्या आवाजात शिट्टी कोण वाजवत आहे, त्याची पाखरांना पण लाज वाटावी एवढी मोठी ती शिट्टी आहे. सारखी किती वेळ ऐकू येते शीळ, आणि ती जी शिट्टी आहे, तो आवाज आहे, तो किती वेळा ऐकू येतोय. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी. आणि तिथे सोनेरी अशी सुकलेली पानं त्या मुलाला सोनेरी भासत आहेत. वाळलेली पाने तिथे पडलेली आहेत आणि वाऱ्यामुळे काय होत आहे, ती गोल गोल फिरत आहेत. तुम्ही कधी असं म्हणतो ना आपण, वादळ आलं, ओके, मग त्याच्यात असं गोल गोल फिरताना पाहिलंय का चक्र, ज्याच्यात पानं आणि माती फिरते. तसं त्या मुलाने पाहिलं आणि त्याला वाटलं इथे कोणीतरी आहे, तो घाबरतोय. पण हे सगळं कोणाचा आवाज येतोय हा सांगा मला. वाऱ्याचा आवाज येत असेल ना. हा, येस ऑर नो? टीचर. झाडांच्या सावल्या नदीत कापल्या. झाडांच्या सावल्या, झाड हालतंय, मग नदीत जेव्हा तो झाडाची सावली बघतोय, त्याला असं वाटतंय की झाड पण कोणाला तरी घाबरून थरथर कापत आहे. हाका मी मारल्या वाकोल्या ऐकल्या. अशा बंद ठिकाणी जर तुम्ही आवाज दिला तर तुम्हाला तुमचाच आवाज परत ऐकू येतो की नाही? आपण कुठे कधी लेण्यांमध्ये वगैरे फिरायला गेलो तर आपल्याला आवाज आपला परत ऐकू येतो. त्या आवाजाला वाकोल्या असं म्हटलंय. इको म्हणतो ना आपण त्याला, इको. हा, त्याला वाकोल्या असं म्हटलंय. मग तो मुलगा का म्हणतो, मी हाका मारल्या तर आवाज परत ऐकू येऊ लागला.
उरात धडधडे धावता मी पडे. मग तर मी खूपच घाबरलो. माझ्या छातीत धडधड व्हायला लागली. धावता धावता मी पडू लागलो. पळालो तिथून कोणी ये मागून. मग मी तिथून तर पळूनच आलो. मला वाटलं कोणीतरी माझ्या मागून येत आहे. ओके, म्हणजे जो पडक्या मंदिराकडची किल्ल्याची जी वाट आहे तिथून जाताना हा मुलगा घाबरलेला आहे. आणि त्याच्यासोबत काय काय झालं, त्याने काय काय पाहिलं, तो ते आपल्या आईला सांगत आहे. कविता समजली? यस. आवडली? यस. व्हेरी गुड. बघा, शब्दार्थ आहेत. गार्गी वाच. काय टीचर? हे शब्दार्थ वाचून दाखव. येस. शब्दार्थ. गडाचे खिंडार, किल्ल्याचा अरुंद रस्ता, ठिकाणी, वडाची दाढी, वडाची पारंबी, ओढून, पक्ष्यांना, चौफेरी सगळीकडे, मंडळ गोलाकार, इतके एवढे, वाकोल्या देखिले ऐकल्या, देखिले देखिले पाहिले, सावल्या, कापणे, हलणे, कंप कंपावणे, पावणे. थरथरणे, वाकोल्या ऐकल्या, प्रतिध्वनी ऐकला, उरात, हृदयात. व्हेरी गुड. आता ही कविता वाचून दाखवायची आहे. दीक्षा कविता वाच. यस टीचर. हे कोणगे आई, नदीच्या शेजारी, गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळी, वेलूचे जारी, दिवसा दुपारी, जांभळे अधारी, मंडल देऊन त्यावरी पिपल, ते ठिकाणी राहते गे आई. चिंचांच्या शेजाना, वडाच्या दादऱ्या, ओढणी हलवी, कोण गे पालवी, कोण गे जोरानी, मोठ्यानी, शिल गे वाजवी, पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येतील शिल, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी, मंडळ धरुणी नाचते गे ऐकुनी, मी पाहिले इतके देखिले, झाडांच्या सावल्या, हा नदीत वाच. तवार, झाडांच्या सावल्या, नदीत कापल्या, हक्का मी मारल्या, वाकोळ्या ऐकल्या, उरात थंडी धावता मी पडे. पळालो तिथून कोणगे मागून. गुड. गार्गी. येस. कोणगे आई, नदीच्या शेजारी, गडाच्या किनारी, झाडाच्या ओळीत, वेलूच्या जाळीत, दिवसा दुपारी, जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोणगे त्या ठाई राहते गे आई. चिंचांच्या शेंड्यांना, वडाच्या दांड्यांना, ओढणी हलवी, कोणगे पालवी, कोणगे जोराने, मोठ्याने, शिर वाजवी, पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येती
वाळली सोनेरी पाने गे व चोफेरी मंडळ धरोनी नाचती ऐकोनी. किती मी पाहिले इतकेच देखिले. झाडांच्या सावल्या नदीत कापल्या. नदीत हाका मी मारिल्या, वाकोल्या ऐकल्या. उरात धडधडले, धावता मी पडे. पळालो तेथून कोणीये मागून. व्हेरी गुड. नेक्स्ट स्पर्श तू वाचणार? Yes. ओके, वाच. येस, स्पर्श. आवाज येत नाहीये स्पर्श तुझा. हे मी वाचू. हा, वाच. हे कोण गे आई गे आई नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडाच्या ओलीत वेलूच्या जाळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी दिवसा दुपारी मोडके देऊळ त्यावरी पिंपल कोण गे त्या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना ओढणी हलवी कोण गे पालवी. कोणगे जोराने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेल ऐकू येते शील वालली सोनेरी पाने गे चौफरी मंडल धरोनी नाचती ऐकोनी. किती मी पाहिले इतकेची देखिले.
झाडाच्या सावल्या नदीत कापल्या हाका मी मारत्या वाटोल्या वांकोल्या ऐकल्या. ऐकल्या उरात धडधडे दडता धावता मी पडे. धावता मी पडे पलालो तर तिथून कोण ये मागून. येस, गुड. स्पर्श. आता माईक ऑन कर. येस टीचर. हा, वाच. मगाशी रेंज गेलती टीचर माझी. ओके, फाईन, वाच. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओलीत वेलूच्या जाळीत जिविसा दुपारी जांभली अंधारी मेढके मोडके देऊळ त्यावरी पिंपल कोण घे त्या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंडांना वाढायचं वडांच्या दाढ्यांना वडांच्या दाढ्यांना ओढुनी ओली कोण घे पालवी कोण घे जोराने मोठ्याने शिलघे वाजवी पाखरा लाजवी सारखी किती वेळ शील वाली सोनेरी पाने गे चौफेरी मंडल धरोनी नाचती कोणी किती मी पाहिले इतकेची देखिले झाडांच्या सावल्या नदी कापल्या हाक मी मारिला वाकोल्या एकिल्या उरांत धडधड धावत मी धावता मी पडे पळालो कोण ये मागून. व्हेरी गुड.
आता गार्गी आणि दीक्षा तुम्ही या एका वाक्यात उत्तर लिहायची आहेत. पाखरांसाठी शीळ कोण वाजवत आहे? कवी घाबरून का पळाला? कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या? आणि कवीने वाकुल्या केव्हा ऐकल्या? ओके, कोण शीळ वाजवत आहे पाखरांसारखी? वारा. अंडरस्टूड? येस. लिहिणार काही उत्तर प्रश्नांची? 4 प्रश्न आहेत. येस. स्टार्ट रायटिंग. स्वराज, तू वाच कविता. स्वराज इज देअर? Yes. स्वराज, आवाज येतोय का? हा, Yes, वाच. ma'am. हे कोण ग आई? नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेंगुळ्या झाडीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावर पिंपळ कोणगे त्या ठाई या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाड्यांना ओढ्यांनी हलवी ओढुनी हलवी कोणगे पालवी कोणगे जोराने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरांना लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येती ती शीळ. वाळली सोनेरी पाने गे चौफरी मंडळ दोरांनी नाचती ऐकणी. किती पाहिलं इतके देखिले झाडांच्या सावल्या नदीत कांपल्या हाका मी मारल्या वांकुल्या ऐकल्या. उरात धडधडे धावत मी पळालो तिथून कोणी मागून. गुड. आता स्वराज, तुला काय करायचं आहे? लक्ष दे. 4th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, स्पर्श लेफ्ट. ओके, ही कविता आपण पाहिली होती, रानपाखरा. येस स्पर्श. सॉरी स्वराज. येस. ओके, आता आम्ही फलक वाचतो. हा फलक मला वाचून दाखव. येस मॅम. करवंद हे आपल्या राज्यात सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडूप आहे. उघडी माळ्याने आणि
डोंगराळ भागात वाढणाऱ्या या झुडपाला चवदार फळे येतात. फळाचा रंग, आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद, लिंबू करवंद, लोंढी करवंद, पांढऱ्या करवंद, किरी करवंद अशी नावे दिली आहेत. करवंद पिकल्यावर काळी होतात, पण करी करवंद मात्र पिकून गोडसर झाली तर रंगाने हिरवीच राहतात. ओके. आता ओके, हा धडा आहे, हा तर आपण नाही आता घेऊ शकत कारण तू फक्त एकटाच प्रेझेंट आहेस. त्यामुळे तू रानपाखरा ही कविता पाठ झाली आहे का तुझी? येस स्वराज? ही कविता पाठ झाले का रानपाखरा? स्वराज, Yes. आवाज ऐकू येतोय का? येस? येस. हा, मग ती आता न बघता मला लिहून दाखवायची आहे. ओके? 15 मिनिटं आहेत, 15 मिनिटात तुझी कविता कंप्लीट झाली पाहिजे. ओके. नेक्स्ट स्पर्श अँड कनिष्क, पे अटेन्शन. Yes, teacher. अजून लाईट नाही आली आहे का कनिष्क? टीचर 2% ओके. चार्जिंग आहे आमची. ओके, बघा आता. आपण आगगाडी ही कविता पाहिली होती लास्ट लेक्चरला, बरोबर? यस. पाठ झालीये कविता? यस टीचर. हा, बोलून दाखवा. कनिष्क बोल पहिले. झुकझुक गाडी घरांची माल, चालती फिरती अजब चाल, धावत जाते गाव गाव, उंदडत फिरते गावनगाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाट, लाटा म्हणते गाडंदा, छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पृथ्वी घरा घरा. व्हेरी गुड. स्पर्श तू बोल. स्पर्श. येस स्पर्श, आवाज येतो का स्पर्श? ओके, आय थिंक सम नेटवर्क इश्यू. बघा इथे चित्र काढलेले आहेत तुमच्यासारख्या मुलांनीच. आता आहे बस स्थानक. बस स्थानक काय काय आहे पहा आणि आपल्याला त्याबद्दल सांगायचं आहे. सांगा मला चित्रात काय काय दिसतंय? कनिष्क तू सांगणार? हे चित्र कशाचं आहे? बस स्थानक. बस स्थानक. काय काय आहे चित्रात सांग मला? फेरीवाले, हा. फलांचे दुकान, पुस्तकांचे दुकान, उपहाराचे दुकान. टीचर मी बोलू शकते गाडीची बोल. थांब जरा स्पर्श. येस कनिष्क डन. कश अजून चालक, काय काय आहे? हा. वाहक, चौकशी कक्ष आहे, आरक्षण कक्ष आहे. ओके. देन स्पर्श तू सांग काय काय आहे चित्रात? हे चित्र कशाचं आहे? हे चित्र बस स्टँडचं आहे. इथं चालक आहे, वाहक आहे, फेरीवाले आहे,
फळांचे दुकान, पुस्तकांचे दुकान, उपहारगृहाचे दुकान आहे. इथं आरक्षण कक्ष आहे. आरक्षण कक्ष, चौकशी बस आहे कक्ष, तिथे. चौकशी कक्ष आहे. सूचना फलक, उपहारगृह, ओके, म्हणजे कॅन्टीन. उपहारगृहाचं दुकान नाही म्हणायचं. बघा, स्वच्छ घर, स्वच्छ परिसर. आपला कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे. स्पर्श माईक बंद कर. आणि कचऱ्यामुळे आपला कचरा जो टाकला जातो त्यामध्ये प्लास्टिक असतं, कधी काच असते, कधी कचरा ओला असतो, लाईक आपला भाजीपाल्याचा कचरा. आपण जे नॉनव्हेज मटेरियल खातो त्यातून त्याचे काटे किंवा हाडे हे सगळे आपल्या कचऱ्यात असतात, बरोबर. आणि मेनली जो प्लास्टिकचा कचरा असतो, जसं आपल्या कोणत्याही गोष्टीच्या पिशव्या, तुम्ही जे पॅकेज फूड खाता त्याचे पॅकेट्स, त्यानंतर आपल्या पाण्याच्या बाटल्या, या सगळ्या कचऱ्यामुळे काय झालंय, समुद्रातले मासे आणि समुद्रातले इतर समुद्री प्राणी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचं आहे. म्हणून आपण बाजारात जाताना कागदाची किंवा कापडी पिशवी सोबत न्यायची आहे. त्यामुळे प्लास्टिकचा थोडासा वापर आपण कमी करू शकतो. पिशव्यांचा वापर कमी करू शकतो. बघा, इथे आजी भाजी साफ करत आहे. ताईने राहिलेला कचरा झाडूने जमा केलेला आहे. बाबांनी तो कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा अशा 2 बालद्या आहेत, 2 डस्टबिन आहेत. तर बाबांनी तो कचरा ओल्या कचऱ्यामध्ये टाकलेला आहे आणि आईने सुद्धा घंटागाडीत टाकताना ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा दिलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, सुका कचऱ्यामध्ये जर पेपर किंवा तुमचं प्लास्टिक आणि काच वगैरे असेल तर ते रिसायकल होऊ शकतं. ओके, पण आपण सगळा कचरा एकत्र केला तर त्यांना वेगळा करता येईल का? नाही. मग आपण नेहमी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा आहे. अंडरस्टूड? समजलाय? ओके, दीक्षा कंप्लीट. ओके, चला आता माझा अनुभव 1 हा धडा पाहूया आपण. स्पर्श अँड कनिष्क. माझा अनुभव 2. शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. यावेळी ती अशी कधीच झोपत नाही. मी आईजवळ गेलो. आई, तुला बरं वाटत नाही का? असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. बघा, आपण पण शाळेतून घरी गेल्यावर आईला शोधतो की नाही, तसं या मुलाने पण आईला शोधलं, पण आई कुठेच दिसत नव्हती. नंतर पाहिलं तर आई झोपलेली होती आणि जेव्हा त्याने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा आईला खूपच ताप आला होता. मी लगेच थंड पाणी घेतले, स्वच्छ रुमाल घेतला, तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. मग आई कशी आपल्याला ताप आल्यावर आपली काळजी घेतली, तसंच मुलाने केलंय. त्याने थंड पाणी आणि स्वच्छ रुमाल घेतला आणि तो रुमाल पाण्यात भिजवून आईच्या कपाळावर ठेवू लागला. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले, औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले, घर स्वच्छ झाडून घेतले. मग त्याने काय केलं, त्या आईचा ताप उतरल्यावर तो स्वतः डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी औषधे लिहून दिली, ती त्याने आणून दिली आणि आईला चहा करून झोपायला सांगितलं. आणि आई झोपल्यावर त्याने घर स्वच्छ झाडून घेतलं. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली, आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले, तू उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. मग नंतर बाबा आले. बाबांनी डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिली होती ती आणली आणि आईला दिली. आईला औषधे घेऊन आता बरं वाटायला लागलं होतं. ती उठली. बाबा म्हणाले, नको उठूस, आराम कर, जेवण मी बघेन. आता आई आनंदी दिसू लागली होती. चला, धडा समजलाय स्पर्श आणि कनिष्क? Yes. हा, सांगा मला, कोण ते लिहा. तापाने फणफणणारी, आई. तापाने आई. आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा, मुलगा. औषधे आणणारे, बाबा. डॉक्टर. आईला बाबा. तपासणारे. डॉक्टर. येस. आता इथे शब्द दिलेले आहेत, एक आणि अनेक.
एक घडी अनेक घड्या, एक औषध अनेक औषधे, एक चेहरा अनेक चेहरे, एक रुमाल अनेक रुमाल, एक चहा अनेक चहा, एक शाळा अनेक शाळा, एक घर अनेक घरे, एक शेजारी अनेक शेजारी, एक मी अनेक आम्ही. ओके, चला मग आता हा प्रश्न पहिला लिहा. कोणते लिहा? स्पर्श आणि कनिष पटकन लिहा हा पहिला प्रश्न. कोणते लिहा. ओके, आणि लिहिल्यावर तुम्ही बुक शो करून लेफ्ट करू शकता. फास्ट. दीक्षा गार्गी डन. दीक्षा completed. Yes, teacher, complete. Okay, Gargi, show me your book. ओके, थोडं खाली घे अजून बुक. गार्गी पूर्ण दाखव. हा, वरती घे, वर घे बुक. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न. वरती घे बुक. बुक वरती घे, मला बुक नाही दिसत. अजून वर, अजून. तिसरा प्रश्न नाही दिसत मला, फक्त 2च प्रश्न दिसले. ओके, फाइन. ओके, बंद कर. दीक्षा, तुझं झालंय का? दीक्षा completed. स्वराज, तुझी कविता झाली आहे लिहून? No. ओके, कंप्लीट केल्यावर मला सांगायचं. कनिष, स्पर्श, तुम्ही सुद्धा लिहा पटापट प्रश्न. Yes, teacher. ओके गार्गी, रीडिंग घेऊया आपण तुझं तोपर्यंत. वाच हा पाठ. येस गार्गी. काय टीचर? हा, वाच. येस. शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. यावेळी ती कशी कधीच यावेळी ती अशी कधीच झोपत नाही. यावेळी ती अशी कधीच झोपत नाही. मी आई जवळ गेलो. आई, तुला बरं वाटत आहे का? असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. मी लगेच थंड पाणी घेतले. स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमाल घड्यात ठेवून लागलो. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांना घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी आईला तपासले. औषधे लिहून दिली. मी आईला चहा करून दिला. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. घर स्वच्छ
झाडून घेतले. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले, तू उठू नकोस, आराम कर. जेवणाचं मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. व्हेरी गुड. चला, कोणाचं रायटिंग कम्प्लीट झालंय? माझं. कनिष्क, दाखव बेटा बुक. येस टीचर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बंद कर. स्वराज, स्पर्श, डन. नोट. ओके, टेक युअर टाइम. कनिष्क, तू पाठ वाचून दाखव. येस कनिष्क. आवाज येतोय का माझा? स्वराज, रायटिंग डन. हो मॅम, थोडं राहिले. ओके. Okay, Sparsh, show me the book. टीचर. नाही. कॅमेरा ओपन होतोय का तुझा? तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना? येस, हा, आता दाखव. दिसतंय, दाखव. ओके, गुड. स्वराज, शो मी युअर बुक. इट्स ओके. केवढं झालं तेवढं दाखव, जेवढं लिहिलंयस. येस स्वराज. येस मॅम. व्हेरी गुड, गुड. पाठ झाले ना कविता? येस. येस, व्हेरी गुड. चला, मग आज आपण शिकलो ते सगळं सगळ्यांना समजलंय? Yes, teacher. स्पर्श, स्वराज. ओके,
सो तुमचा जो होमवर्क आहे तो तुम्हाला गुगल क्लासरूमवर पोस्ट केला जाईल आणि उद्या तुम्हाला पेपर असेल हा मॅथ्सचे जे मेजरमेंट घेतलेलं ना आपण मापन किलोमीटर मीटरचं कन्वर्जन आठवलं का? आणि Yes. हा त्याच्यावरचे प्रश्न असतील. मॅथ्सचा एक पेपर घेतला जाईल आणि परवा हिंदीचा पेपर असेल. हिंदीच्या पेपरमध्ये तुम्हाला गिनती लिहायला येईल आणि चित्रांची नावं हिंदीत लिहायला येतील. ओके? टीचर मी पण द्यायचा ना? हो 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 हिंदीचा सगळ्यांनी द्यायचा. आपण शिकतो की नाही? मग सगळ्यांनी द्यायचा. थर्ड आणि फोर्थ सगळ्यांसाठी सेमच पेपर असणार आहे हिंदीचा. ओके? फक्त उद्याचा पेपर स्वराज तुमच्यासाठी पण आहे मॅथ्सचा पेपर उद्या. आता खूप जण नाही आहेत त्यामुळे कदाचित नोटीस पाठवली जाईल. पण मी सांगून ठेवते तुम्हाला की उद्या तुमचा पेपर असणार आहे मॅथ्सचा. स्वराज तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम आहेत. शाब्दिक उदाहरणं आहेत. बेरीज आणि वजाबाकीची. ओके? ओके. ओके चला मग समजलं आता. फोर्थ स्टँडर्डला मेजरमेंट मापन याची गणितं आहेत आणि थर्ड स्टँडर्डला सबट्रॅक्शन आणि ऍडिशनचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ओके नाव यू कॅन लिव्ह. बाय बाय. बाय बाय टीचर. टीचर. बाय.